ऐतिहासिक अचलपुर नगरी के गांधी पुल स्थित पूरे महाराष्ट्र में तीसरे स्थान पर रहने वाली दीक्षा भूमि के इमारत का नूतनीकरण और सौंदर्यीकरण करने की मांग स्थानीय भीम ब्रिगेड पदाधिकारियों द्वारा की गई है। भीम ब्रिगेड पदाधिकारियों का प्रतिनिधि मंडल हाल ही में राज्य मंत्री बच्चू कडू से मिला। इस मुलाकात में उन्होंने दीक्षा भूमि की इमारत के नूतनीकरण और सौंदर्यीकरण को लेकर राज्य मंत्री बच्चू कडू से 3 करोड़ रुपयों का निधि उपलब्ध करवाने की मांग की है। अंबेडकर अनुयायियों के लिए यह पवित्र श्रद्धा स्थान है और यहाँ विभिन्न धार्मिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। राज्य मंत्री कडू से मुलाकात करते समय राजेश वानखड़े, सूरज दांडगे, आदिघन गाढ़े, ऋषिकेश इंगड़े, अश्विन थोरात सहित भीम ब्रिगेड के अन्य पदाधिकारी उपस्थित थे। अचलपूर तालुकाच्या वतीने आज सन्माननीय लोकप्रिय आमदार, कर्तव्यदक्ष आमदार, विकास पुरुष, सन्माननीय राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांना अचलपूर मतदारसंघातील ऐतिहासिक दीक्षाभूमी, जी पवित्र दीक्षाभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि बौद्ध उपासिका व उपासक, आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरीवादी यांचं श्रद्धास्थान समजलं जातं आणि आम्ही त्याला श्रद्धास्थान मानतो। आमचं ते प्रेरणास्थान आहे, आमचं ते श्रद्धास्थान आहे। म्हणून अशा श्रद्धास्थानासाठी आम्ही आज सन्माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना निवेदन दिले आहे। त्या निवेदनाचे स्वरूप अशा प्रकारे आहे की ती 1958 मध्ये त्या दीक्षाभूमीची स्थापना झालेली आहे आणि ती स्थापना झाली असून 2003 मध्ये सन्माननीय आदरणीय दादासाहेब गवई जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी त्या 2003 मध्ये त्या दीक्षाभूमीसाठी निधी दिला होता। तेव्हापासून तर आजपर्यंत त्या दीक्षाभूमीला कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी, इतके जिल्हाधिकारी इथून ट्रान्सफर होऊन गेले पण एकाही जिल्हाधिकारी साहेबांनी व एकाही राजकीय नेत्यांनी किंवा अडसूळ हे 3 वर्ष इथं 3 टर्ममध्ये खासदार होते। त्यानंतर आता नवनीत राणा ह्यासुद्धा खासदार आहेत, मात्र आतापर्यंत त्या दीक्षाभूमीच्या इकडे त्यांनी डोकावूनसुद्धा पाहिलं नाही। त्याचप्रमाणे अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चूभाऊ कडू हे आता राज्यमंत्री आहेत, यांनीसुद्धा त्या दीक्षाभूमीकडे दुर्लक्ष केलं आहे असं आम्ही व आमचे आंबेडकरी अनुयायी भीमसैनिक असे आम्हाला म्हणत आहे आणि त्यांनी दिलेलं आमच्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे। म्हणून मी आपल्यासमोर हे सांगत आहे। त्या विषयाला पकडून आजपर्यंत त्याला निधी दिला नाही, म्हणून आज आम्ही त्यांना निधी देण्यासाठी आज भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने अचलपूर तालुक्याच्या वतीने पत्र दिले, निवेदन दिले। जयकुमार घिया के साथ पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।